नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। मागे बुलढाण्यामध्ये शेगाव तालुक्यात काही लोकांना अचानक केस गळतीचा त्रास होऊ लागला। याच शेगावमध्ये आता लोकांची नख गळून पडत आहेत। ही केस गळती का होते याविषयी ICMR दिल्ली, एम्स दिल्ली, राज्य सरकारचा आरोग्य विभाग अशा विविध लोकांच्या तज्ञांच्या टीम्स येऊन केसांचे, जमिनीचे, मातीचे, राखेचे, अन्नाचे, गव्हाचे नमुने घेऊन गेले व त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला। याचं कारण तेव्हा सापडलं होतं व याविषयी मी एक डिटेल व्हिडिओ, एक सविस्तर व्हिडिओ केलाय, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, जी तुम्ही आवर्जून बघा। यावेळी नख गळतीचंही तेच कारण आहे जे मागे केस गळतीचं होतं आणि हे कारण दडलंय रेशनच्या गव्हामध्ये आणि यामध्ये सेलिनियम, रेशनच्या गव्हामध्ये सेलिनियम सापडल्यामुळे त्या अन्नातून सेलिनियमची लोकांना बाधा होते। यातून सेलिनोसिस हा आजार होतोय आणि या सेलिनोसिस मुळेच ही नखही गळतायत आणि मागे केसही गळाले होते। यावर उपाय काय आहे? मला वाटतं की विदर्भामध्ये सरसगट सगळ्यांनी रेशनचा गहू खाणं तातडीने बंद करायला हवं। त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे रेशनचा गहू चाललाय त्या रेशनच्या गव्हाची जी आवक आहे ती थांबून आता रेशनचा गहू जो उपलब्ध आहे त्याचे सॅम्पल्स घेऊन त्याच्यामध्ये सेलिनियम आहे की नाही हे तपासायला हवं। जे येणारा रेशनचा गहू आहे याच्यामध्येही सेलिनियमचं किती प्रमाण आहे याचंही शासनाने तपासणी करावी। आणि मला तर वाटतं की महाराष्ट्रात सरसगट सगळ्या जनतेने या केसचा निकाल लागेपर्यंत सेलिनियमचं गव्हामध्ये, रेशनच्या गव्हात काय प्रमाण आहे याच्यावर हे शासन जोपर्यंत जाहीर करत नाही, याचे रिपोर्ट जोपर्यंत सगळ्यांना दाखवत नाही, तोपर्यंत सगळ्या महाराष्ट्राने रेशनचा गहू घेणं बंद करावं, त्याच्यावर बहिष्कार टाकावा। नाहीतर शेगावमध्ये ज्या प्रकारे लोकांना केस गळती आणि नख गळतीचा त्रास होतोय, हे लोण, ही साथ राज्यभरात पसरायला वेळ लागणार नाही। धन्यवाद।